चेस करू शकले नाही मोरबे टीम. हार्दिक अभिनंदन अंशिलवन खिरणे. मोरबे टीमला देखील आपण पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. नेरे या ठिकाणी त्यांची देखील अजून एक मॅच आहे, त्यामुळे तिथे त्यांना कॉम्बॉक्समधून खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत आपण. तर विनर विनर हा सामना खेळवला जाईल, त्यामुळे अंशिलवन खिरणे टीम आपण कुठेही जाऊ नका, आयोजन कमिटी आम्हाला सांगत आहे. चला मॅच ऑन करा. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा रोशन साई स्पोर्ट्स शिंदर यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केले ते सर्व क्रीडा रसिकांचं, आमच्या समवेत जे लाईव्हला जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लपेश दिघे मराठी समालोचक मोरबे आपलं स्पर्धेच्या वतीनं खूप हार्दिक स्वागत करतो. अतिथी मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं देखील ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. अंश 11 केरळ टीमने पहिला सामना जिंकलाय, सेकंड फेरीमध्ये दाखल झालाय. यस पंच लालचंद्र गावंड सरांचा इशारा आहे तो लेट्स प्ले ग्रीन सिग्नल आलाय. पालेश्वरी पाले टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी राजाराणी घोट या टीमला आमंत्रित केले बॅटिंगसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुनील सालुंके आणि पप्पू. ओ सुनीलसाठी पहिलाच बॉल वेट हँड ऑटचा फटका स्क्वेअर कट केलाय. इनफिल्डला क्लिअर करा चेंडू सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती वेलकम बाउंड्री. चार धावेने सुनील सालुंकेने सुरुवात केली स्वतःची आणि राजाराणी घोट टीमची. धावसंख्येचा श्री गणेशा 4 धावने केला जातोय. गोलंदाजी मार्कवर महेश हा गोलंदाजाला आपण पाहू शकाल. यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करायचा होता, परंतु तिथे मात्र चांगली जजमेंट, सेफ हँड्स, चांगला झेल घेण्यात आलाय आणि टिपलाय झेल आणि संपलाय खेळ सुनील सालुंके या फलंदाजाचा. पहिल्या विकेटचं पतन पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर महेशने ऑफसाईड ऑफस्टंप बॉल फेकला होता. अगदी कॉपी बुक स्टाईलने बॉल ची पिच केलं होतं आणि तिथे मात्र बॅकवर्ड पॉईंट रिझर्वमध्ये अगदी चांगला झेल घेण्यात आला. जागेवर ते अगदी बॉल आला होता आणि त्यामुळे मात्र इथे मात्र सोपा झेल, क्षेत्ररक्षकासाठी कोणतीही चूक नाही केली आणि बिग फिश इन द नेट, मोठा हदरा बॅटिंग करत असताना राजाराणी घोट संघाला. व हलका त्याने ड्राईव्ह केला जातोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट, थोडेसे फंबल, त्याचा फायदा. इथून 2 फलंदाज उचलतील. चांगला रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावेने धाव फलक पुढे जात असताना टोटल 6 ऑन बोर्ड. 6 धावा फलकावरती लागलेत. मैदानाच्या आतमध्ये राजाराणी घोट संघ बॅटिंग करतोय. पहिला विकेट जरूर मिळाला सुनील सालुंकेच्या रूपामध्ये. महेशचा पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड बॉल मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, कॉलिंग खराब झाली होती, परंतु ओमकारने मात्र शेवटपर्यंत बॉलपर्यंत नजर होती, त्या कारणानं अजून एक धक्का बॅटिंग करत असताना राजाराणी घोट संघाला.
पतन महेशची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी ओव्हरपिच बॉल टाकला होता पुढ्यामध्ये आणि लालच दिली होती फलंदाजाला. लालच बुरी बात आहे असं म्हटलं जातं आणि अगदी स्वतःला सावरलं नाही. लॉप करण्याचा प्रयत्नामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक वाईडिश लॉंग हॉपला अगदी दूरवरून खेळाडू आले. डीपमध्ये खेळाडू होते आपल्याला पाहायला मिळाले तिथे. अगदी चांगला झेल. हो यावेळी 8व्या बॅटने तडाखा. क्या बात आहे. सुरेख टायमिंग. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. 1 बाउन्स वर दिला. 4 रन. वीर आनंद दिघे साहेबांना देखील या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन. नव्या मॅचच्या दिशेने जिथे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये विकेट जरूर 2 गमावले परंतु धाव फलकावर धावा 10 आपण पाहतो. ओ यावेळी देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फिल्डर आहेत परंतु जाईल चेंडू त्यांच्या अवाक्याच्या बाहेर. सीमा पार. 4 रन. उपस्थित नाहीये त्यामुळे आपण नेक्स्ट मॅच कोपरा दुर्गेश आणि एकटापाडा हा सामना खेळवणार आहे. त्यामुळे मी दोन्ही टीमला विनंती करेल की आपण लाईव्ह पाहत असाल तर त्वरित आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा. टॉस करण्यासाठी यायचे. कोपरा विपक्ष एकाटपाडा या 2 टीम दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना राजा राणी घोट संघाने जरूर 2 विकेट गमावल्या परंतु धाव संख्या 14. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये राजा राणी घोट या टीम कडून आपण पाहतोय. नवीन गोलंदाज ओमकार पंथच्या डाव्या इष्टातून गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू तटवला जातोय. उंची जास्त लांबी कमी त्यामुळे आणखीन एक धक्का राजा राणी घोट संघाला. फलंदाज इथून पप्पू बाद. येस थँक्यू व्हेरी मच. तिसऱ्या विकेटचं पतन. जरूर विकेट्स एका पाठोपाठ एक जात आहेत परंतु धाव संख्या अगदी चांगली पाहायला मिळते. राजा राणी घोट संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 14 धावा आणि त्यानंतर ओमकारचं आपण दुसरं षटक पाहिलं. ओव्हरपिच बॉल टाकण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज ओमकारला आपण पाहिलं आणि मिस टायमिंग स्ट्रोक मिड विकेटला अगदी सोपा झेल घेण्यात आला. धक्का क्रमांक 3 म्हणजे पहिले 3 खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहायला मिळत आहेत. आता नवीन खेळाडू राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज राहुल इथून कशा प्रकारे खेळ सादर करेल. गोलंदाज ओमकारने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. गोलंदाज तयार. हो यावेळी फुल टॉस गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता. एक्झिक्यूट मात्र चांगला करू शकला नाही. फुल टॉस बॉलवरती अजून एक धक्का. ओमकार मात्र इथून चांगली गोलंदाजी करत असताना अजून एक धक्का राजा राणी घोट संघाला. राहुल पाटीलने गॅप शोधला नाही. गॅप शोधण्यामध्ये अपयश ठरलं. जुसी फुल टॉस कुठे दिशा दाखवली असती तरी धावा मात्र नक्कीच मिळाल्या असत्या चांगल्या परंतु अगदी फिल्डरच्या हातामध्ये तो बॉल विसावला आणि धक्का क्रमांक 4 राजा राणी घोट संघाला. थोडासा आता इथून ओमकार फलंदाजाला प्रेशर क्रिएट करण्याचं काम करत असताना आपण पाहतो. 14 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ऑन हॅट्रिक.
खूप टप्प्याचा बॉल बराच वेल होता. दिशा दाखवले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. दूरवरून खेळाडू येतील, चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत मिळतील 2 धावा. फेकी चांगली पाहायला मिळाली. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावेल. टोटल धावा फलकावर धावा आपण पाहतो 16. प्रयत्न मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे जात असताना आपण पाहतो 19 धावा धावा फलकावरती. ओमकारचं कौतुक करेल. ओमकारने चांगली गोलंदाजी केले आपल्याला पाहायला मिळाले. कारण महेशचा पहिल्या षटकाचा विचार केला त्याने 2 विकेट्स आणि 14 धावा खर्च केल्या. 17 धावा माफ करा. टोटल 17 ऑन बोर्ड. आणि यावेळी देखील सिंगल मिळते. थोडंसं फंबल, त्याचा फायदा इथून मात्र उचलला जात नाहीये. फेकी चांगली राहिली. आता मात्र एकाच्या मदतीनं धावसंख्या 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. त्याचा दुसरं षटक प्रगतीपथावर एकही मोठा फटका मारू दिला नाही ओमकारने. अगदी इकॉनॉमिकल स्पेल हाताळलाय ओमकारच्या माध्यमातून आपण पाहतो. राईट टाइम ओव्हर द विकेटने अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर मारा केला जातोय. यावेळी देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. अगदी आउटफील्डचा फायदा जरूर इथून राजाराणी घोट टीमला मिळेल. फेकी चांगली, परंतु रनिंग बिटवीन द विकेट त्याहूनही अधिक चांगली पाहायला मिळते. आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि 2 धावेच्या मदतीनं षटक समाप्तीचा पंथाचा इशारा 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना राजाराणी घोट टीमने बनवल्या. टोटल 4 बाद धाव फलकावर धावा 20. चला नेक्स्ट मॅच कोपरा दुर्गेश आणि एकटापाडा दोन्ही टीमचे संघनायकाला आम्ही विनंती करू, आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करून घ्या. इनिंग ब्रेक नंतर ट्रान्स केला जाईल असा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला इनिंग ब्रेक नंतर ट्रान्स करण्यासाठी येणं अनिवार्य राहील. कोपरा विपक्ष एकाटपाडा या दोन्ही टीमला मी विनंती करतोय, आपण लाईव्ह पाहत असाल तर त्वरित एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. व यावेळी पहिलाच बॉल ऑफसाईड ऑफ स्टंप बॉल टाकण्याचा प्रयत्न. अगदी फलंदाजाला वाटलं होतं की व्हाईट बॉल मिळेल, परंतु चेंडू निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पहिलाच बॉल डॉट. गोलंदाजी मार्कवर देवेंद्र या गोलंदाजाला आपण पाहतो पहिलं षटक महागडं राहिलं होतं. महेशचं 14 धावा महेशच्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर ओमकारने मात्र चांगला कमबॅक केला. 6 धावा दे 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. व यावेळी फुलटॉस बॉल. चेंडू लॉंग स्टॉप रिझनमध्ये. विकेट कीपरकडून थोडी चुकी झाल्याने त्याचा फायदा बॅटिंग करत असताना राजाराणी घोट संघाला 4 रन. चोवीस धावा धावा फलकावरती लागत असताना आपण पाहतो 24 ऑन अ बोर्ड. विकेट जरी गमवलेत परंतु धावा अगदी चांगल्या पाहायला मिळत आहेत राजाराणी घोट या टीमकडून. गोलंदाज देवेंद्रचा पुढचा बॉल. यावेळी देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. ओमकार चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना आपण पाहतो 25 ऑन अ बोर्ड. 25 धावा धावा फलकावरती लागलेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात. विकेट्स जरूर लवकर गमवलेत राजाराणी घोट संघाने. तिसरं षटक देवेंद्रचं आपण पाहतो. इथून कशा प्रकारे धावा येतील हे देखील पाहावं लागेल. फुलटॉस बॉल होता. अगदी फुलटॉसला फुलटोल करण्याचा प्रयत्नामध्ये कनेक्शन झालं नाही. तिथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगली मिळेल. या बॉलवरती सिंगल आणि यस पद्धतीचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाते. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जात असताना आपण पाहतो 26 धावा धावा फलकावरती लागत असताना आपण पाहतो 4 बाद अशी स्कोर कार्डवरती आपण राजाराणी घोट संघाची अवस्था पाहतोय. देवेंद्रचं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी गॅपमध्ये चेंडू
क्लिअर करायचा होता, परंतु थ्रू दी कव्हर्स हा बॉल मारण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतील का? यस, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये इथं रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना राजा राणी घोट संघाला फलंदाज बाद. राजा राणी घोट संघाला आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रणय दाखल झालाय. देवेंद्रचं देखील चांगलं षटक राहिले. अद्याप एक बॉल या ओव्हरमधला देखील शेष आहे. टोटल धावसंख्येचा आपण विचार केला तर 28 धावा धावफलकावरती लागलेत. देवेंद्रचा शेवटचा बॉल या ओव्हरमधला. अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. चांगले बॉलची हाताळणी केली जाते आणि यावेळी देखील कॉलिंग खराब असल्या कारणाने अजून एक धक्का राजा राणी घोट संघाला फलंदाज बाद. आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाची अखेरीस बॅटिंग करत असताना 6 बाद राजा राणी घोट संघ धावफलकावर धावा अंकित करू शकला. ते म्हणजे 28. आपण पाहतो 9.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठले. ती म्हणजे राजा राणी घोट या टीमने 6 बाद अशी दुर्दैवी अवस्था आपण पाहतो राजा राणी घोट या संघाची. नवीन आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल मोहित म्हात्रे हा गोलंदाज आपण पाहतो. पालेश्वरी पालिश संघाचा हा गोलंदाज. स्लॉग ओव्हरचं षटक. इथून धावा कशा प्रकारे येतील स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये, कारण धावा आता येणं खूप गरजेचं राहील. खूप टप्प्याचा बॉल अगदी ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग देखील चांगला पाहायला मिळाला. बॅटचा फेस लवकर क्लोज झाल्याकारणानं हा बॉल बॅट अँड बॉलमध्ये ताळमेळ जुळला नाही. चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. डीपमध्ये खेळाडू तैनात. चुकी होते. चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन. अतिशय सोपा झेल होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये खेळाडू जरूर तैनात होते, परंतु झेल तिथे गॅदर करू शकले नाहीत. त्यामुळे त्याचा फायदा राजा राणी घोट टीमला. मच निडेड बाउंड्री इथून मिळत असताना घोट टीमसाठी 4 धावेच्या मदतीनं संघ पुढे जातोय. 32 धावा फलकावरती. यावेळी देखील दिशा दाखवले. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. डीपमध्ये खेळाडू आहेत, परंतु चेंडू जातोय सरळ सीमारेषा पाल. आउटफील्डचा फायदा बॅटिंग करणाऱ्या राजा राणी घोटला मिळतील 4 रन. लगातार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार खूप काही सांगून जातील या मॅचमध्ये. अगदी बॅकफुटला ढकललं होतं गोलंदाजांनी राजा राणी घोटच्या फलंदाजांना, परंतु इथं मात्र नशिबाची साथ चांगली मिळते घोट टीमसाठी.
मागील 2 बॉलवरती 8 धाबा आणि 8 धावेच्या मदतीनं संघ मुसंडे मारत असताना टोटल 36 ऑन अ बोर्ड, 36 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. मोहितचा पुढचा बॉल. यावेळी देखील ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी परंतु झेल ड्रॉप केला जातोय. जजमेंट चुकीचं पाहायला मिळतंय. सोपा झेल होता. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. धाबा कशा काही ना धाबा येणं गरजेचं. अंतिम ओव्हरमध्ये धावांची लयलूट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. रनिंग बिटवीनचा विचार केला तर ती देखील चांगली पाहायला मिळते. जिथे एक धाव तिथे दुहेरीला कन्वर्ट केलं जात आहे. दोनही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. 2 धाबेच्या मदतीनं संघ पुढे पोहोचत असताना 38 धाबा धाबा फलकावरती. उर्वरित काही बॉल या षटकामधल्या अद्याप शिल्लक. मोहितचा पुढचा बॉल. यावेळी प्रणयने दिशा दाखवले. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, डीपमध्ये शेत प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगल कंप्लीट फंबल झाले. त्याचा फायदा मात्र इथं 2 फलंदाज उचलत असताना आपण पाहतो. 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा इथं कोणताही प्रयत्न केला जाणार नाहीये. 2 धाबेच्या मदतीनं संघ 40 या आकड्यावरती. षटकातला अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल इथून फेकला जाईल. मोहितचं थोडंसं महागडं षटक राहिलंय. महेशचं मागडं षटक राहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आल्या होत्या 2 बाद अशी सुरुवात होती. त्यानंतर ओमकारने कमबॅक करून दिला. 6 रन फक्त त्याने दिल्या. 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. देवेंद्रने देखील चांगली गोलंदाजी केली. 7 धावा देत कोणती विकेट नाही त्याच्या खात्यामध्ये. त्यानंतर मोहितचं थोडंसं मागडं षटक. यावेळी शेवटच्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. नो मॅन स्लॅममध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. फेकी तितकीच चुकीची पाहायला मिळते. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून ही एक धाव कंप्लीट केली जाईल आणि अशा रीतीनं 3 धावा कंप्लीट आणि 3 धाबे ॲड केले जातील स्कोर कार्डवरती आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा. टॉस गमावल्यानंतर राजाराणी घोट संघ 6 बाद, टोटल 43 धावा आणि 44 धावांचं इथून भलं मोठं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे पालेश्वरी पाले बुद्रुक या संघासमोर. म्हणजेच 11.00ची सरासरी इथून बॅटिंग करत असताना आता पालेश्वरी टीमला गाठावी लागेल. कशा प्रकारे गोलंदाजी राहील राजाराणी घोट या संघाची हे देखील पाहावं लागेल. चला नेक्स्ट मॅच कोपरा आणि एकाटपाडा या 2 टीमला आम्ही विनंती करू की आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचे. आयोजन कमिटीला देखील आम्ही विनंती करू की आपण देखील दोन्ही टीमशी कॉन्टॅक्ट करून लगेचच बोलवा. कारण विनर सामना आपण खेळवणार होतो परंतु अंशुरवन किरणे इथे उपस्थित नसल्या कारणामुळे कोपरा विपक्ष एकाटपाडा या 2 टीम दरम्यान पहिल्या फेरीतील 3री मॅच इथे खेळवणार आहोत. पहिल्या सत्राची झाली समाप्ती. टोटल 43 धावा बनवल्या राजाराणी घोट संघाने. 44 धावांचं लक्ष्य. 11ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठेल का पालेश्वरी पाले बुद्रुक टीम हे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. बोलूया पुन्हा एकदा बाबूशाह सरांकडे. थँक्यू.
चलिए चलेंगे मैच की तरफ, जहाँ पर देखिए बात करेंगे पहला यहाँ पर इनिंग का खेल कंप्लीट हुआ है और 44 रनों के टारगेट। ये टारगेट देखते हैं कितना आसान बनेगा, कितना कठिन बनेगा। चलिए दोनों टीम के अतिथि मेहमान कोई आए होंगे तो गुजारिश करना चाहेंगे, आइए वीआईपी डैश में वेलकम, स्वागत है। बहुत बढ़िया। देखिए पालेश्वरी पाले बुद्रुग 40 प्लस देखिए खिलाया जा रहा है, जहाँ पर रेगुलर पहला दिन हम जुड़े थे। तेवन सरपंच देखिए निखिल दादा टांडेस लीजिए, हमारे प्रकाश दादा मात्रे लीजिए, अभिनव दादा उल्लूक लीजिए। बल्लेबाजी की बात करेंगे, दो बल्लेबाज इस वक्त मैदान पर हैं। बाला दादा धुमाल देखिए बात करेंगे, राजा रानी घोट कहा जाए तो कल लॉर्ड्स रहेगा उस टूर्नामेंट का, 21 से लेकर 24 तक है। तो चलिए उसके साथ साथ देखिए बात करेंगे जो जनवरी में आपको आ रहा है यहाँ पर शहर 1 जनवरी से 6 जनवरी देखिए बात करेंगे श्री छत्रपति ट्रॉफी, खास करके देखिए बात करेंगे कमला कृष्ण पाटिल, मुकुंद दादा रांची और यवन जोड़ी देखिए बात करेंगे दीपक सेठ पाटिल, संतोष सेठ पाटिल, और जिसका लाइव लॉन्च देखिए आज प्राप्ति डिजिटल लाइव है, इसके माध्यम से दिखाया जाएगा यहाँ पर शहर। और पहला गेंद के पर देखिए सफलता हाथ लगता है यहाँ पर शहर। महेश का विकेट गिरा है, प्रशांत मात्रे देखिए बात करेंगे, नौस्टा भी बड़े अच्छी टीम है। नहीं नक्की नक्की प्रशांत, थोड़ी सी शायद हम लाइव लॉट्स की तरफ चले गए, स्क्रीन पर माफी चाहेंगे, इस चीज़ के ऊपर हमारी काफ़ी फोकस रहता है। कभी कभी हल्का से सुनील सालों के देखिए बात करेंगे, बल्लेबाजी की तरफ थोड़ा नजर घुमाते हैं, निराश के 4 रन बनाकर आउट हो गए। पप्पू देखिए प्रसाद पाटिल वो भी सुनने पर आउट हुए, लेकिन रुपेश सालों के वो भी निराश किए देखिए, लेकिन उसके बाद प्रशांत पाटिल को देखिए अच्छा इनिंग खेले और आखिरी में आकर प्रणय देखिए बात करेंगे, बढ़िया इनिंग्स खेले। हाँ इस बार देखिए खींच दिया हुआ यहाँ पर आते आते स्क्वायर लेग को चीरता हुआ लालचंद गवन सर और राम पटेल सर देखिए सारा 6 रन। चर्चा गुप्ते को चलता हुआ यहाँ पर, और कुल स्कोर की बात करेंगे यहाँ पर 7 रन बनाए। कितना रख भरोसा खुद ही पर, भरोसा खुद पर दिखाना होगा। भले टारगेट देखिए आपने भला बड़ा नहीं सेट किया, लेकिन ये टारगेट छोटा भी नहीं माना जाएगा। कई तरह जो कमज़ोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, और जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चीर कर उग जाते हैं। जो कमज़ोर होते हैं किस्मत का रोना रोते हैं, और जिन्हें उगना होता है पत्थर का सीना चीर कर उग जाते हैं। क्या बल्लेबाज उगेंगे यहाँ पर, गेंदबाज उन्हें रुकेंगे। तैयार सुनील सालुंके, कमाल 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 देखिए माले माल धमाल से, और जहाँ पर लेंथ भी अच्छा देखने को मिला और स्विंग भी देखने को मिला। कई इतना सस्ते चुईगम और नए गेंद हमेशा गेंदबाज को मदद करता है।
टीम का स्कोर बना है 7 है। गेंदबाज फिर से एक बार है तैयार। पहला ओवर चलता हुआ यहाँ पर सुनील सालुंके के 4 ओवर का मैच है और जितना रन यहाँ पर मैंडेटरी पावर में आ जाए दिक्कत नहीं रहेगा सेकेंड ओवर में आपको। समीर भगत देखिए आते ही छक्के लगाए, लेकिन उसके बाद उनका बल्ले को शांत रखा गया सुनील सालुंके। भला दादा धुमाल देखिए बात करेंगे कैसे चेहरा जिन्होंने हमेशा पीछे मुड़कर नहीं देखे। राजा रानी अपने देखिए लाडले चिराग बेटा बेटे के नाम से देखिए लंबे समय से देखिए और लंबा हिट खींचा। यहाँ पर फील्डर हैं लेकिन बन जाएंगे दर्शक। गेंद को पहुंचाया दूर 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 दूर। अभी भी एक गेंद यहाँ पर बचा है। अंपायर ओवर कंप्लीट। और पहला गेंद विकेट से। परन पोर्ची देखिए गेंदबाजी के लिए आते हुए बहुत ही अच्छा यहाँ पर मुकाबला। 13 रन आया। अभी भी जीत की बात करेंगे तो यहाँ पर 31 की जरूरत है। आने वाला 18 गेंद मैच अभी भी देखिए बैलेंस है। 18 चेंडू 31 धावाची गरज आहे अजून। 31 31 पाहिजे। परन पोर्ची तैयार। राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। अक्रॉस खेलने गए थे, स्वीप खेलने गए थे यहाँ पर। और थोड़ा सा देखिए लगातार प्रशांत मात्रे बातचीत करते हुए समीर भगत से यहाँ पर। समीर भगत देखिए अभी भी मैदान पर उतरे हैं बल्लेबाजी के लिए। समीर भगत 1 डाउन पर फलंदाजी साठी आले उतर तैयार है। राउंड 2 विकेट से गोलंदाजी साठी तैयार से। ओ चेंडू बघा एकदम ब्लॉकल जिसे कहते ना डांडा ना सांडा डायरेक्ट बूंदा। और वो देखिए यहाँ पर बात करेंगे गेंदबाज परम पुरजी। नाही अतिशय सुंदर गोलंदाजी परम पुरजी। लाईन पण चांगला आहे, लेंथ पण अतिशय सुंदर आहे। कधी ब्लॉक हॉल हे बघा या चेंडू पण ब्लॉक हॉल मध्ये होता। बल्ले का देखिए शायद यहाँ पर एज लिया और कोई गलती नहीं। यहाँ पर रुपेश सालुंके ने विकेट के पीछे कैच लिया यहाँ पर और दूसरा विकेट गिरता हुआ। क्या बात है। तुम तो मेरी जान हो, जान लेके क्यों सताती हो। नहीं अलग कुछ अपने तरफ से भी होना चाहिए, बराबर ना राकेश। चलिए तुम तो मेरी जान हो, जान लेके क्यों सताती हो। यानी क्रिकेट का देखिए हर खिलाड़ी जान होता है, टीम का हर बल्लेबाज जान होता है। मेहनत करना होगा भाई। दिवेश शिलवेकर देखिए मैदान पर उतरे हैं। कितना क्रिकेट है, एक बहुत बड़ा विकेट गिरा है। 2 बल्लेबाज अब दिवेश शिलवेकर मैदान पर उतरे हैं। अपील अपील अपील। यहाँ पर बाल बाल बच्चे बस आए थे। कहते ना भरोसा जितना कीमती होता है और लेग बाई से रन देखिए भरोसा जितना कीमती होता है तेजेश, धोखा उतना महंगा हो चुका है। डीजे जयेश भाई सही बताया आपने, तुम तो धोखेबाज हो। क्योंकि आजकल भरोसा जितना कीमती है ना, धोखा उतना महंगा है भाई।
इसलिए भरोसा करना भी बड़ा कठिन हो गया है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए अगर पहुंचा है 14 रन। जीत की बात करेंगे, अभी भी देखिए यहाँ से 30 का जरूरत है। और इस ओवर का देखिए अभी तक 4 गेंदें हो चुकी हैं, 14 गेंद 30 की जरूरत है। जोश और जुनून का खेल है क्रिकेट है, डर के खेलने वाले के लिए नहीं है मैदान में टिकट। जोश और जुनून का खेल है क्रिकेट राकेश, डर कर खेलने वाले के लिए नहीं है टिकट। लेकिन आज देखेंगे आईपीएल में किसे मिलेगा टिकट। ऑक्शन है जहाँ पर 400 से ज़्यादा खिलाड़ी ग्रीन टिकट मिला है ऑक्शन में, लेकिन ऑक्शन में 144 से 45 खिलाड़ी को चुना जाएगा। बाकी की सोचिए 300 खिलाड़ी का दिल टूटेगा। तैयार गेंदबाज, ऊंचाई तो भरी और देखते हैं लंबाई क्या कंप्लीट करेगी। यहां पर 1 बाउंस लिया और चौका गया भाई। यहां पर मैदान में कदम रखते ही खौफ जाता है, और हमारा बल्ला जब घूमे तो मैदान में तूफान आ जाता है। यार मिला दे हवा हवा, देखे मैदान में कदम जब भी रखता हूं खौफ जा जाता है, और हमारा बल्ला जब घूमे तो तूफान आ जाता है। कमाल के देखिए बल्लेबाजी प्रशांत मात्रे, बहुत बड़े देखिए अच्छे ऑर्गेनाइजर भी हैं, बड़े अच्छी दोस्ती भी देखिए। रिवर्स खेलने गए राकेश पाड़ेकर भी देखिए, जानते हैं प्रशांत मात्रे सिर्फ एक क्रिकेट के नहीं, एक स्वभाव के लिए, एक दोस्ती के दुनिया के भी बड़े दिलदार हैं। इनके पिताश्री भी देखिए बात करेंगे, प्रकाश दादा मात्रे देखिए, उतने बड़े चेहरे। लेकिन टीम का टोटल है 2 ओवर कंप्लीट है, 18 रन बनाए हैं। लेकिन अभी देखिए बात करेंगे 12 चेंडू आता जिंकण्यासाठी किती पाहिजे। हाँ 24 धावाची गरज है, 12 गेंद 26 की जरूरत है। राकेश पाड़ेकर देखिए, दर्शक कितनी भी रहे, मैं कभी ये नहीं सोचता हूँ कि दर्शक नहीं, क्राउड नहीं, 5 भी रहेंगे ना, माहौल बनाना जरूरी है। और अब देखिए माहौल बन चुका है, 12 गेंद 26 की जरूरत है। कहते ना मेरा बैटिंग और भी निखर जाता है, मेरी गेंदबाजी और भी निखर जाता है जब मेरी जर्सी पर मेरा गांव का नाम होता है। छिंदरन टीम देखिए जब भी मैदान पर होता है, रोशन साई स्पोर्ट देखिए, जब गांव का नाम जर्सी पर होता है ना, मेरा बैटिंग मेरी गेंदबाजी और निखर जाता है। चलिए अगला मैच शायद टीम यहाँ पर आ चुकी है, कुपरा टीम है, लेकिन उनके साथ कौन सा टीम है भाई? इकट्ठ पड़ा टीम देखिए बात करेंगे। चलिए मंगेश दादा गायकर से, रोहित दादा गायकर से, ओ ये चलिए गलती भाई, यहाँ पर है चुकीला माफी नहीं। जितनी गलती करोगे भाई कीमत तो उतना बड़ा चुकाना पड़ेगा। हमारे दिनकर बारशेषर पाली सूर्य पाली बुद्रुक का अजय देव लेजेंड कमेंटेटर हार्दिक स्वागत है। पिंटिया दूसरी तरफ देखिए आवाज है, राजा रानी घोट देखिए, पाला दादा धुमाल बड़ा बिग शो आ रहा है, 3 रन आया है, अभी भी 23 की जरूरत है। और थोड़ा नीतीश शेठ पाटली की देखिए बात करेंगे, एमएलए ट्रॉफी मिस कर रहे हैं। मैदान देखिए ये बहुत जरूरी हो जाता है। 11 चेंडू अजून 23 धावाची गरज आहे। गोलंदाजी तैयार ध्रुव पाटिल से, ओ पुल ने देखिए खराब खेल, यहाँ पर फायदा लिया पूरी तरह से। अंपायर कॉल नो बॉल, और उसके साथ देखिए यहाँ पर डीप स्क्वायर लेग को चीरते हुए यहाँ पर गगन चुम्बी 6 रन लालचंद गवन सर देखिए भाई, थनका या मेरे
बेचैन दिल को करार, जो बेचैन थे डगआउट है। देखिए लालचंद गावन सर थुनका मार रहे हैं, देखिए कितना बढ़िया लग रहा है भाई। जीतू थोड़ा सा यहाँ पर लीजिए झलक है। और लालचंद गावन सर देखिए, टाइगर अभी जिंदा है, सलमान की मानो की आत्मा आ गई थी। और ध्रुव पाटिल देखिए पर छक्के खाए, नो बॉल, 7 रन आया। बेचैन दिल को देखिए करार आया होगा। पॉलिसरी पाली बुजुर्ग टीम अब मुझे लगता है बहुत करीब पहुंच रहे हैं, 28 तक पहुंच गए हैं। अजून 16 धावाची गरज आहे। और या चेंडू बघा प्रीट है, नो बॉल्स प्रीट है तो फिर प्रशांत देखिए शांत नहीं रहेंगे भाई। पहला रन दूसरे के लिए भागते हुए प्रशांत देखिए कहा जाए तो शांत रखने में अभी तक कामयाब हुए। चला बघा इथे कोपरा संघाचे कर्णधार उपस्थित आहे, त्याच्यासोबत एकातपडा संघाचे कर्णधार या लगेच टॉस आधी। कोपरा दुर्गेश संघाचे कर्णधार एकातपडा बोलायचा गेला तरी मंगेश गायकर, रोहित। चलिए समीकरण की बात कर लेंगे यहाँ पर। अभी देखिए 10 गेंद रहेगा, 15 की जरूरत, 2 रन आया भाई। ऑफिस आएंगे 14 की जरूरत है। 10 चेंडू 14 धाबाची अचून गरज आहे। शॉर्ट पॉइंट पर फिल्डर आहे, शॉर्ट मिड ऑफ पर फिल्डर असा आहे, खाली पण सेकंड स्लिप आहे। ऑन साइड पर एक शॉर्ट लेग आहे, बाउंड्री लाईन तर बघा डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंगन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर आहे। गोलंदाज तयार ध्रुव पाटील। 10 चेंडू 14 धाबाची गरज आहे। रिवर्स स्विच हिट है, प्रशांत मात्रे देखिए बात करेंगे। मैदान के चारों तरफ फायर है भाई, फायर, रनों की बारिश। अजून एक चौका। भाई दिल तो फिसल गया होगा चौके के साथ। टीजे देखिए हमारे जैश है मूड में, मूड बना रहे हैं भाई, जगह है यहाँ पर। और अभी देखिए यहाँ पर 10 की जरूरत है। बल्ले का बाहरी किनारा, किस्मत का यहाँ भी मिला सहारा भाई। यहाँ पर हरियाली मैदान है, घास की रुक कर जाती हुई, लेकिन और एक देखिए 4 आता भाई। यही तो बात बताए थे, जोश और जुनून का खेल है क्रिकेट है, लेकिन डर के खेलने वालों के लिए नहीं है टिकट है। गेंद थोड़ा सा चल दिया था वह। अब देखिए जीत के लिए 6 की जरूरत है। चले एक बड़ा टीम के कप्तान आना होगा आप इसको। जोश और जुनून का खेल है क्रिकेट है, डर के खेलने वाले के लिए नहीं है टिकट। आज आईपीएल में किसे मिलेगा टिकट है, बहुत बड़ी देखिए यहाँ पर है। पहले तो एक खिलाड़ी अनसल्ड हो चुके हैं, चंडीगढ़ के देखिए बात करेंगे। और प्रशांत का क्लास देखिए, वाटर कवर ड्राइव यहाँ पर है। मानो के मैदान पर विराट कोहली दौड़ रहा है। और एक चौका देखिए, रोटी पर घी नाम के साची प्रशांत मात्रे के बल्ले में सिर पे बाउंड्री, तीसरा चौका। चलिए कोई बात नहीं, नशा हर चीज़ों की होनी चाहिए, लेकिन हर चीज़ों की लिमिट भी होना चाहिए। ये देखिए लिमिट से ज़्यादा रन गया इस ओवर में। शायद मुझे लगता है मैच देखते हैं अब फिनिश हो गया लग रहा है शायद है। 44 का टारगेट था, मुकाबला को फिनिश किया, लगातार 4 चौका। हार्डलक राजा रानी घोट टीम क्योंकि बड़ा अच्छा टीम, प्रसाद का बल्ला नहीं चला, क्योंकि पप्पू जब पास होता है ना तब राजा रानी घोट टीम जो जीतने की चांसेस है ना वो ज़्यादा बढ़ जाती हैं। इसलिए प्रसाद पाटिल पप्पू को थोड़ा और मेहनत करना पड़ेगा। उनके साथ सुनील सालुंग के बल्लेबाजी में थोड़ा रन आना चाहिए था, गेंदबाजी को हम दोस्त नहीं देना चाहेंगे। और मैच के मैन ऑफ द मैच नो डाउट है। भलाई देखिए टोटल उतना बड़ा नहीं था, लेकिन बड़ा बन सकता था। लेकिन वाटा बैटिंग, वाटा फिनिश, प्रशांत मात्रे या मैचचा मॅन ऑफ द मॅच। 11 चेंडू 34 धावाच्या इनिंग से अतिशय सुंदर फलंदाजी होता, अफलातून फलंदाजी, क्योंकि मैदान के चारों तरफ रन बनाए। चलिए लवेश सर देखिए हमारी चेहरे को थोड़ी सी देख रहे हैं, कि बाबू साहब हिंदी कॉमेंटेटर होता, आता मराठी बोलायला लागेल। नाही लवेश देखिए महाराष्ट्राने जेवढे प्रेम दिले मला भरपूर, रायगड होंदे, ठाणे होंडे, MIDC तोळोजा, माझ्या होम, चिंद्रन पालेकर, देवीच्या वडा, कानपोली, नितलेस, वल्लभ, डोंगरापडा मोठी टुर्नामेंट आहे बाबा, बालराम पाटील ट्रॉफी।
और इससे पहले देखिए बात करेंगे उनकी एक 4 दिवसीय टूर्नामेंट है, डी की टूर्नामेंट टोंडरे पे खिला जाएगा। चलिए टॉस देखिए यहाँ पर कोपरा टीम के कप्तान अभिषेक है, थोड़ा देखिए एक आध पड़ा टीम है, थोड़ा सा टॉस के लिए चुनना होगा। फिर लालचंद गावन सर देखिए थोड़ा थुमका मारे थे भाई, साजन पिक्चर का सॉन्ग था और संजय दत्त के लिए वो पिक्चर बहुत बड़ा हिट रहा। भलाई देखिए सलमान के साथ माधुरी का हिट जोड़ी था, लेकिन जो किरदार था ना अमन का वो सच्चा रहा आखिर में, और अमन नाम भी फेमस रहा। तभी देखिए अमन ब्रिगेड हम देखते हैं, वल्लभ के अमन